वाजले 12:30. तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल मी कशाला आलो इथे. छावा मूवी बघायला आलं. माझ्यासोबत 1 2 3 4 मित्र आहेत. 14 मित्राला आम्ही पिक्चर आलो बघायला. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कळेल रिव्ह्यूमध्ये पिक्चर कसा आहे काय आहे. ठीक आहे. आणि ह्याला तर ओळखला असाल, हा तर माहिती आहे, हा निखिल राऊत आहे. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत संभाजी महाराजांचा पिक्चर बघितला. आणि हा आहे ऋषी. सेकंड डे फर्स्ट आहे. ॲक्च्युली फर्स्ट शो बघायचा होता पण सगळे हाऊसफुल झाले होते. पण आमचा एक तास शो आहे, अजून अर्धा तास बाकी आहे. शो आहे मित्रांनो, अजून अर्धा तास बाकी आहे. जरा फिरलो अरे दाखव किती रोलॅक्स. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो कसा पिक्चर. ठीक आहे. हा पकडा मित्रांनो, हा जग करून मिळाला. जबरदस्ती घेऊन आलोय मी, जबरदस्ती पिक्चर मध्ये झोपले नाही तर बरं होतील. नाही पिक्चर मध्ये झोपलेच नाही पाहिजे. मी विकी कौशलला बघायला नाही ऍक्च्युली. छत्रपती संभाजी महाराज त्यांना बघायला आलाय. सगळे बोलत होता की विकी कौशल नाही, मी छत्रपती संभाजी महाराजला बघायला आलाय. तुला काय वाटतंय? पिक्चर बघायचंय, सगळ्यांनी एन्जॉय करा पिक्चर. पूर्ण छोटा छोटा दाखवणार आहे. मित्रांनो आपला महाराजांचा इतिहास एका मोठ्या पडद्यावर म्हणजे जगभरात जाईल, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. हा भाऊ काय तुम्ही सपोर्ट करा. बोल काय बोलतो रे, बोल. या आता आपण महाराजांचा पिक्चर बघूच. तिकीट काढून बघा मित्रांनो, तिकीट काढून बघा. ते वेबसाईट वगैरे बघू नका, कारण सपोर्ट करा. आपलाच हिस्ट्री आहे, आपलाच इतिहास आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे तिकीट काढून बघा आणि फॅमिलीसोबत नक्की जावा. ठीक आहे. आपल्या लहान मुलांना पण दाखवा इतिहास, आपले राजे कसे होते. हां, तर आम्ही चौघजण काय फील करतोय तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. प्लस आहे ना मूवी? हां 16+ आहे. 12:37 झाले आहेत आणि तुम्ही गर्दी बघा संभाजी महाराजांच्या चित्रपटासाठी. गर्दी ॲक्च्युली पूर्ण गर्दी. 1 वाजता मला हे नव्हतं, एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढं गर्दी होईल, पण गर्दी ॲक्च्युली खूप आहे. 1 वाजता 1 आणि 2चा शो आहे. विचार करा, एवढा पिक्चर. वीकेंड आहे त्यामुळे नाही, वीकेंड असू दे, वीकेंड नसतं तरी बाई माणसं बघायला आलीच असते. माहिती का, माणसं बघायला आली असते, पण गर्दी बघा तुम्ही. एकटा बसलाय, 10 वेळा सांगा लागतं बाबा इकडे तिकडे बस, इकडे तिकडे बस. काय हा माझ्या व्हिडिओमध्ये असतोच असतो व्हिडिओमध्ये. ठीक आहे ना, छाती ठीक आहे ना आपले? ठीक आहे सगळं. हा, भावाला सगळ्या त्रास आहे, सायनाचा सगळ्या त्रास आहे. भाव काय बोलत नाही, पण शांत बसलं. बाकी दिवशी आता कॅमेरा चालला त्यामुळे काय बोलत नाही, आता पटर चालूच असतं. मला एवढं हे झालं, एवढं ते झालं, एवढं ते झालं. बोला, तुमच्याकडे कॅमेरा बघतोय. फ्यू वर्ड्स फॉर मूवी. काय वाटतं, कसं असेल तुमचं एक्सप्रेशन काय आहे? आता चांगलं असेल. हां, अजून ऍक्टर पण चांगला आहे. अजून बाकी खरं आहे मित्रांनो की एवढ्या रात्री मी कोणत्या मूवीसाठी कष्ट घेतले नसते, मूवीसाठी घेतले. हे एक बरोबर बोलला. ॲक्च्युली खूप वर्ष झालं मी मूवी बघतोय, पण 1 वाजता मी पिक्चर बघितलंच नाही. पण आणि मला खरं पण मी ॲक्च्युली पिक्चर तिकीट सजेस्ट केले बाबा 1 वाजता बघायला जागा म्हणून. हे सगळे रेडी झाले. सगळे रेडी झाले. हे मला आवडलं की बाबा मी न सांगता वेगळ्या शब्दात रेडी झाले, पण 1 वाजता पिक्चर बघायला. पण खूप पिक्चर चांगला असेल, नसताच पाहिजे. नसता तरी आम्ही बघणारच आहे आपल्या महाराजावर. आणि 10 वेळा सांगतो, तुम्ही पण बघा, तिकीट काढून बघा. ठीक आहे मित्रांनो, पिक्चर बघतो, बघून झालं तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देतो. नाही, फर्स्ट हाफमध्ये, सेकंड हाफ जसं येईल तुम्हाला हळूहळू थोडा रिव्ह्यू भेटू. आता नाही थोडं आमचे एक्सप्रेशन तुम्हाला दाखवेन, मी तर दाखवेनच. ठीक आहे भाऊ, बरोबर. अरे हा काय बोलत नाही. बघू आपण पिक्चर, सर्वजण एन्जॉय करू पिक्चर. शेट भेटायच्या आधी त्यांनी जनगणमन लावलं. दुनिया के सबसे बड़े डिप्लोमेट कौन थे? सीट पर बैठे श्री कृष्ण थे. एक नंबर.
कुठून आला का आज तर कसा वाटतं राहुल इंटरव्ह्यू पर्यंत कसा वाटला पिक्चर समजेल आता इंटरव्ह्यूच झालं पूर्ण पिक्चर सेकंड हाफ बाकी हा इंटरव्ह्यू जरा थोडा स्लो वाटला पहिल्या स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मिळतं तेव्हा फायटिंग आहे आता थोडं स्लो वाटत होता आता बघूया सेकंड हाफ कसा आहे ठीक आहे काय बोलू तुम्हाला तुम्ही विचार करा सर मी डायरेक्ट घरी कसा काय सेकंड हाफ नंतर तुम्ही माझी लास्टचा क्लिप बघितला त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही आणि काहीच मी विचारलं नाही लोकांना मित्रांना म्हणजे की कसा वाटला काय वाटला कारण फर्स्ट हाफ ओके होता म्हणजे स्लो होता आणि काय वाटलं नाही एवढं की ठीक ठीक होता पण जेव्हा आम्ही ब्रेक नंतर इंटरव्ह्यू नंतर आम्ही थिएटरमध्ये गेलो जो थिएटर मधला एकही पर्सन आणि एकही माणूस जेव्हा तो सुरू झाला सिनेमा इंटरव्हल नंतर एकही माणूस हल्ला नाही थिएटर मधला एकही तो फक्त स्क्रीन आणि स्क्रीनकडे बघत होता जे सेकंड हाफ नंतर जे तुम्हाला 2 तास भेटतात पिक्चर मध्ये दाखवायला त्यांनी एक नंबर आहे त्यामध्ये मला एक लाचा डायलॉग आहे की छत्रपती शिवाजी महाराज को शेर के देवरंग और उस बच्चे को छावा हा मी डायलॉग मी टीचर मध्ये ऐकला तो मला ऐकायचा होता आणि तो डायलॉग एंडिंगला आणि लाचा 1 तास तुम्ही बोलचाल ना अंगावर काटा येईल काटा तुम्ही विचार करचाल एक शब्द म्हणजे थिएटर पूर्ण खालीच एक शब्द कोण बोलत नव्हता थिएटर मध्ये पूर्ण खाली आणि जे त्यांना टॉर्चर केलं होतं ते अक्षरशः रडायला येतं मी तर अक्षरशः मी रडलो होते त्यांना टॉर्चर करत होते वाटलं नव्हतं की रडायला येईल पण ते टॉर्चर बघून जे आम्हाला फील झालं ना सगळे मित्र होते माहिती ते पण अक्षरशः भावुक झाले कारण मी विचारणार होतो पण नंतर हिंमतच झाली नाही विचारायला बाबा पिक्चर कसा वाटला जेव्हा आम्ही थिएटर मधून निघालो ना तेव्हा असं वाटलं की विचारावं पण जे मनात एवढी शांतता की बाबा ऍक्च्युली कुठून निघालोय काय निघालंय विचारू शकलो नाही मी माझ्या मित्राला आणि त्यांना आणि तिथून आम्ही निघालो गाडीवर बसून डायरेक्ट घरी आलो एकही शब्द आम्ही एकमेकांशी बोललो नाही ते मी डायरेक्ट घरी आलो आणि बोललो की आपला थोडा रिव्ह्यू बाकी आहे बोललो रिव्ह्यू करूया बोललो पण मी जेव्हा स्क्रीनवर बघत असं वाटत होतं की बाबा थांबावं आपल्या हातात असला पाहिजे होतं पण काय नाही असं काही नाही खरं सांगतो पिक्चर एवढा भारी आहे एवढा चांगला आहे ना फर्स्ट हाफ मध्ये बोलतात ना फर्स्ट हाफ मध्ये पहिली इंटरेस्ट विकी कौशल येतो ना छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री तो करतात तेवढा भारी आहे ते त्यापासून तो पहिला म्हणजे बोलतो ना शेर कदम 2 कदम पीछे लेता है छलांग लगाने के लिए तेव्हा असं झालं की फर्स्ट पार्ट मध्ये थोडा शेर आला नंतर परत 2 भागे पावलेला स्लो चालला नंतर जे त्याने सेकंड हाफ मध्ये उडी टाकली ज्या पिक्चरने जो पीक घेतल्यावरती खतरनाक मी खरं सांगतो पिक्चर बघा तुम्ही जाऊन थिएटर मध्ये जाऊन बघा एक्सपिरियन्स करा आपला इतिहास आहे आपली हिस्ट्री आहे पण मराठी माणसं आहे आणि मला एक गर्व आहे की आपला जन्म महाराष्ट्रात झालाय मला तर खूप गर्व आहे कारण माझा जन्म एक मराठी जन्म झालेला आहे जे आपले हिस्ट्री मधले राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे गर्वाने मी सांगू शकतो तुम्हाला खरं सांगतो मॉरल ऑफ द स्टोरी मी पूर्ण पिक्चर बघितला त्यामध्ये 2 गोष्टी मला कळाल्या की जे राजाने केलं ना त्या वयात ते आपण काही करू शकत म्हणजे आपण करू शकत नाही ते त्यांनी सहन केलंय काय नाही आता आपला अक्षरशः नग बी तुटलं बिटलं तर आपण थैत नसतो पण त्यांना जेवढं टॉर्चर केलंय अक्षरशः त्यांनी सहन केलं एक शब्द तुम्ही वरडले नाही फक्त जगदंब बोलत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलेच माणसं असतात ना तीच दगा करतात किती कुठल्याही आपल्या माणसाला किती जवळ ठेवा आपली जेवढी माणसं आहेत ना ती स्वतः दगा करा त्या पिक्चर मध्ये दाखवलं गेलंय जर आपली माणसं दगा केली नसतं तर आपण खूप वर गेलो असतो त्यामुळे 2 मॉरल स्टोरी मला कळाल्या जे राजाने केलं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी ते आपण काय करू शकत नाही सेकंड गोष्ट आपल्या माणसावर कधी विश्वास ठेवायचा नाही काही ठेवायचं नाही कारण कधी आपली माणसं धोका देऊ ते सांगू शकत नाही अदर महाराष्ट्र म्हणजे अदर हे जे असतील त्यांना अक्षरशः सजेस्ट करा पिक्चर बघायला ठीक आहे नक्की बघा